खूप दिवसानंतर यात्रेला गेलेलो आम्ही. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज होती शिवरात्र, त्यानिमित्ताने सोमेश्वर मंदिरापाशी भरली होती मोठी जत्रा. मग काय गेलो आम्ही फिरायला तिथं मस्त. तिथे गेल्यानंतर मला बसायचं होतं ह्या मोठ्या पाळण्यामध्ये आणि माझ्या नवऱ्याचं भलतंच चाललेलं, त्यांना बसायचं होतं ह्या जहाजामध्ये. मग काय त्यांना सोडलं श्रेयांस जवळ इथं खाली आणि मी गेले पाळण्यामध्ये बसायला. सोबत माझी बहीण होती, तिकीट फाडलं. बघू शकता तुम्ही इथे किती रांग होती. नंबर लागेपर्यंत खूप वेळ झालेला. फायनली नंबर लागला आणि बसले पाळण्यामध्ये. आता पाळण्यामध्ये बसल्यानंतर वरती गेलो आणि पाळणा चालू झाला. बरं झालं सोबत माझी मोठी बहीण होती, कारण वरून पाळणा खाली येताना पोटामध्ये असा एकदम गोळा येतो. तुम्ही जर बसलेले असेल याच्या पाळण्यामध्ये तर तुम्हाला नक्कीच कळत असेल मला काय म्हणायचंय ते. मग गरागरा 4-5 चक्रा मारल्या त्या माणसाने. 100 रुपयामध्ये 4-5 चक्रा मारल्या आणि थांबवला पाळणा. मग उतरलो खाली आणि खाली आल्यानंतर नुसतं गरा गोल गोल फिरत होतं. पण ते काही असो, मज्जा आली. आता आम्ही पाळणा खेळून येईपर्यंत त्यांचं जहाजात बसून खाली पण उतरले होते ते. नंतर मग गेलो थोडीशी खरेदी करायला. खरेदी करावं म्हटलं आता, आणि मुलांना आणि त्यांच्या पप्पाला आम्ही घरी पाठवून दिलं होतं, कारण लेकरं सोबत म्हटल्यावर म्हटलं खरेदी झालीच म्हणून समजायचं. पटापटा खरेदी केली. दिसायला इथे एवढ्या वस्तू छान दिसत होत्या ना, पण किंमत पण तशीच छान होती बरं का. आता माझं बाळ छोटं असल्यामुळे त्याच्यासाठी काहीच घेतलं नव्हतं मी. एक छोटंसं डॉग आणलं होता, त्याच्यासोबतच तो असा मस्त खेळत होता, त्याच्याकडे बघत होता आणि हसत होता छान. तर अशा पद्धतीने आजचा आमचा दिवस पटकन निघून गेला. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.